आज आपण अशा प्रकारे बोंबील फ्रायची रेसिपी करणार आहोत। अगदी कुरकुरीत अशी झालेली मस्त क्रंची ओले बोंबील फ्राय। चला तर बघूया कसे करायचे ते। आज आपण ओले बोंबील फ्रायची रेसिपी करणार आहोत। तर मी इथे ओले बोंबील घेतले होते अर्धा किलो। तर मी ते असे स्वच्छ केलेत लिंबाच्या पाण्याने, छान स्वच्छ 3-4 वेळा मस्त धुतलेत आणि कॉटनच्या कपड्यांमध्ये मी त्यांना असं चिरून, तुम्ही बघू शकता असे मी दाबून ठेवले होते कॉटनच्या कपड्यामध्ये। त्यात पाणी असतं ना भरपूर, त्याच्यामुळे कॉटनचा कपडा पाणी शोषून घेतं, त्याच्यामुळे मी हे असं करून घेतले होते। तर आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊया। आता इथे मी वाटण घेतलेलं आहे 3 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर। हे मी असं जाडसरच वाटून घेतलेलं आहे। यामध्ये आपण लिंबू पिळूया आंबटपणासाठी। पण आपण ह्या ओल्या बोंबलांना लावून घेऊया। सर्वप्रथम ही स्टेप असं चांगलं आहे ना लावून घ्यायचं, म्हणजे याचा तिखटपणा आलं, लसणाचा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि त्यात लिंबू पिळलेला आहे ते असं याचं चांगलं आपण चोळून असं कोटिंग करून घ्यायचं असं मस्त लावून हाताने। नंतर आपण मॅरिनेट करताना तिखट वगैरे लावणार आहे ना, तर हे चांगलं मुरणार आणि टेस्ट आपली चांगली येणार। दोन्ही साइडला करायचं आपल्याला हे। आता आपण 10 मिनिटं असंच मुरायला ठेवूया, तोपर्यंत आपण दुसरा मसाला तयार करूया। आता आपण ओल्या बोंबलाच्या कोटिंगसाठी मसाला तयार करतो आहोत। तर इथे मी कोटिंगसाठी रवा, बारीक रवा घेतलेला आहे 4 चमचे, आणि जेवढा 4 चमचे रवा घेतला तेवढंच तांदळाचं पीठ पण 4 चमचे घेतलेलं आहे। इथे काश्मीरी चिली पावडर ही कलर साठी असते, जास्त तिखट नसते ही, ती 1.5 चमचा, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे। आता हे आपण सर्व एकत्र करूया। तर झालेलं आहे, आपण मॅरिनेट करून ठेवले होते। आता आपण फ्राय करायला घेऊया। त्या बॅटर मध्ये आपण चांगले डीप करणार आहोत, प्रेस करून आपण करून घेऊ। असं प्रेस करून चांगलं प्रेस करायचं आहे। प्रेस करून आपण साइडला ठेवूया, असं सर्व करून घेऊया आपण। प्रेस करून घेतलेले आहे आणि प्रेस केल्यानंतर असं झटकायचं, म्हणजे जो असा रवा असतो ना तो जो चिटकलेला नाही तो असा खाली पडून जातो आणि आपले छान होणार क्रंची। आता आपण तेल घालूया पॅन मध्ये। असे करून घेऊया आणि गॅस बारीक करायचा नाही, गॅस मोठाच ठेवायचा। खूप बारीक गॅस केला तर मग ते असे गिचगिच होणार, फास्ट गॅस केला तरच ते क्रंची राहतात। तर क्रंचीच आपल्याला हवंय, त्याच्यामुळे गॅस मोठा ठेवूनच आपण हे फ्राय करून घ्यायचे। असे करून घ्यायचे, तुम्ही बघू शकता कसे झालेले आहेत। आता पलटी करूया आपण, कसे कडक झालेत बघा। हे आपले बोंबील फ्राय तयार झालेले आहेत। अशा प्रकारे आपण केलेले आहेत। मी चांगले दाखवलेत रेसिपी मध्ये कसे करायचे, क्रंची कसे होतात, काय काय वापरायचं ते। अगदी मस्त झालेलं आहे, तुम्ही बघू शकता अगदी जवळून सुद्धा। असे मी करून दाखवलेले आहे ओले बोंबील फ्राय, अगदी कुरकुरीत। तर तुम्हाला आवडली का माझी रेसिपी? आवडली असेल तर संगीताज किचन वाईसला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, लाईक करा। थँक यू।